हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे बोलूयात. तर आपण पाहणार आहोत हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर आता इथे कृष्णाने गावातील काम काम करणाऱ्या सगळ्याच महिलांना इथे बोलवलेलं होतं आणि आता त्यांच्या ब्रँडचं नाव जे आहे ते ठरणार होतं. आणि कृष्णा त्या सगळ्यांना सरप्राईज देणार होती की आपल्या ब्रँडचं नाव आज मी सगळ्यांसमोर आणणार आहे. तर त्याच वेळी आता इथे ही पूजा जी आहे ती आईला म्हणते की आई, अगं बघ ना काय चाललं या कृष्णीचं. त्यावेळी आई बोलते की हो ना, मलाही खूप बोर होते, असं वाटतं की इथून निघून जावं. काय बडबड लावली हिने. पूजा जी आहे ती बोलते की हो ना, कंटाळा आलाय, अगदी बोर करून टाकलंय. पण बघूयात पुढे काय बोलते आणि काय सांगते ते. तर आता इथे आई जी आहे ती बोलते की हो ठीक आहे, असं असं म्हणत त्या दोघीही जणी आता तिथेच उभी राहतात. आणि त्यानंतर आता इकडे कृष्णा जी आहे ती त्या सगळ्यांना सांगत असते की लवकरच आपल्या ऑर्डर ज्या आहेत त्या आता कंप्लीट होणार आहेत. कारण आता खूप मोठ्या ऑर्डर आपल्याला मिळाल्यामुळे आपला बिझनेस जो आहे तो चांगलाच ग्रो झालेला आहे. आणि माझ्या आई सगळ्यात जास्त आभार मला माझ्या आईचे मानायचे आहेत. माझ्या आईने खूप आपल्याला हेल्प केली, तिच्यामुळेच आपला हा बिझनेस पुढे जाऊ शकला आहे, असं आता कृष्णा इथे तिच्या आईला म्हणत असते. आईची नजर कृष्णाकडे जाते. त्यावेळी आता कृष्णाला ती काहीच बोलत नाही, ती फक्त ऐकत राहते की कृष्णा जी आहे ती कशा पद्धतीने तिचं कौतुक करते अगदी सगळ्या बायकांसमोर आणि तिच्या घरच्यांसमोर. त्यावेळी आता ही जी काही आई आहे तिची तिच्याकडे पाहतच राहते. तर आता तिला कळत नसतं की मी कृष्णासाठी नेहमीच कृष्णाच्या वाईटावर टपली होती, तरी देखील कृष्णाने कधीही माझा वाईट विचार केलेला नाही आहे. तर आता असाच विचार करत इथे तिची आई तिच्याकडे पाहत असते. त्यानंतर कृष्णा जी आहे ती बोलते की आई, अगं कुठे निघाली आहेस, थांब ना जरा वेळ, असं म्हणत तिने आईला थांबवलेलं आहे. आणि ती आईला म्हणते आहे की आई पुढे ये आणि आपल्या ब्रँडचं नाव काय आहे हेच तू सगळ्यांना दाखवायचं आहे, हा मान तुझा, असं म्हणत आता तिने आईला पुढे बोलावलेलं आहे. आणि आई पुढे जाताच आई बोलते की मी येऊ कृष्णे. तर त्यावेळी आता कृष्णा बोलते की हो आई तूच, असं म्हणत आता इथे त्या बोर्डवरती नाव लिहिलेलं असतं. आणि आता तिची आई जी आहे ती नाव सगळ्यांना दाखवणार असते आणि हा मान तिने आईलाच दिला होता. म्हणूनच आता आई पुढे जाते आणि ते सगळं काही झाकून ठेवलेलं नाव लोकांसमोर आणते. त्यावेळी त्याच्यावरती लिहिलेलं असतं की सावित्री क्लॉथ थिंग. त्यावेळी आता इथे ते नाव वाचताच इथे आई कृष्णाकडे पाहू लागते. तिला अगदी भरून येतं. तिच्या तेव्हा लक्षात येतं की मी कृष्णाला नेहमीच दूर लोटण्याचा प्रयत्न केला, पण तिने नेहमीच मला आपलं बनवण्याचा प्रयत्न केला. मी कधीही तिच्यासाठी चांगलं काही केलेलं नाही आहे, पण कृष्णाने नेहमी माझ्यासाठी चांगलंच केलं आहे. कधीही ती माझ्या वाईटावर टपली नाही, पण मी तिच्या वाईटावर नक्कीच टपले होते. आणि आजही तिने तिच्या एवढ्या मोठ्या ऑर्डर्स कॅन्सल करण्यासाठी खूप काही प्रयत्न केले होते. आणि त्याच नंतर आता ती नाव पाहताच बोलते की कृष्णा, खरंच तू माझं नाव दिलंस या एवढ्या मोठ्या क्लॉथसाठी. तर आता इथे तिला खूप भरून आलेलं असतं. ती बोलते की खरंच कृष्णा, मला माफ कर गं, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे कृष्णा, खूप मोठी चूक झाली आहे, असं म्हणताच आता इथे सगळ्यांचे चेहरे बदलतात. तर आता कृष्णालाही माहिती नसतं की आईकडून काय चूक झाली आहे अशी. पण इथे पूजाला आणि समर आणि बाकी सगळ्यांना, जयकांत आणि मैनावतीला, या सगळ्यांना माहिती असतं की त्यांनी किती मोठी चूक केली आहे. पण कृष्णाला याबद्दल काहीच माहिती नसतं. खरं तर दुष्यंतलाही या सगळ्याबद्दल माहिती असतं, पण दुष्यंत गप्प असतो. दुष्यंतला हे पाहायचं असतं की आता ते पुढे नक्की काय करतील. त्यानंतर आता इथे आई जी आहे ती कृष्णाला बोलू लागते की कृष्ण, माझ्याकडून खूप मोठ्या चुका झाल्या गं, मला माफ कर, असं म्हणत तिची आई रडत असते अक्षरशः. पण कृष्णाला कळत नसतं की आईने असं काय केलं आहे. कृष्णाने नेहमीच तिच्या आईकडे दुर्लक्ष केलं. ज्यावेळी तिने तिचा तिरस्कार केला, ज्यावेळी तिने तिचा अपमान केला, त्यावेळी कृष्णाने नेहमीच तिला दुर्लक्ष केलं एक आई म्हणून. त्यानंतर आता इथे तर तिची आई जी आहे ती अगदी तिचे पाय धरत असते आणि म्हणत असते की खरं तर या गोष्टीच्या लायकीची मी नाहीच आहे कृष्णा,
मी नेहमी तुझ्या वाईटावर टपली होती आणि आताही सुद्धा मी तुझ्या वाईटाचाच विचार केला होता. पण बघ ना, तुला एवढं सगळं मी तुझ्याशी वाईट करूनही तू माझ्याशी चांगलं वागतेस. तू मला एवढा मोठा मान दिला आहे. खरंच मला विश्वास बसत नाही आहे. पण त्या मानाची मी पात्रच नाही आहे कृष्णा. मला माफ कर. तू आत्ता माझ्यावरती असे काही हे करत जाऊ नको. मी त्या विश्वासाच्या पात्र नाही आहे. मी त्या लायकीचीही नाही आहे. असं सगळं आता इथे तिची आई म्हणत असते. त्यावेळी पूजा डोक्याला हात लावते आणि बोलते की आई, अगं काय करते आहेस तू? उठ तिथून आणि का स्वतःच्या हे सगळे जगासमोर आणते आहेस चुका. त्यावेळी ती बोलते की गप्प बस, असं आता इथे ती पलीकडनं म्हणत असते. पण आता इकडे ही आई जी आहे ती माफी मागण्यात व्यस्त असते. आईला सगळे प्रसंग आठवू लागतात की कशा पद्धतीने ती कृष्णाबरोबर वागली होती. लहानपणीचे सगळे प्रसंग तिला आठवू लागतात की कशा पद्धतीने तिने नेहमीच पूजाला प्रेम दिलं आणि तिला नेहमीच तिरस्कार दिला. तिला मारत राहिली, तिला काही बाई ते बोलत राहिली, तिच्याकडनंच काम करत राहिली, घरगड्यासारखं तिच्याकडने काम करणं घेतले. पण तरीही तिला कधीही प्रेम दिलं नाही आहे. तर त्याच नंतर आता इकडे तिला खूप त्या गोष्टीचा पश्चाताप होऊ लागतो. ती बोलते की कृष्ण मला माफ कर, माझ्याकडनं एवढं मोठी चूक झाली आहे. तर त्यावेळी आता इथे आई तिची माफी मागत असते आणि तेवढ्यातच इकडे आता दुष्यंतला एक फोन येतो. त्यानंतर आता इकडे आई जी आहे ती कृष्णाला म्हणते की याच हाताने तुझ्या ऑर्डर ज्या आहेत त्या उद्ध्वस्त केल्यात मी कृष्णा, आणि काय मला एवढा मानपान देतेस? काही करायची गरज नाही आहे तुला माझ्यासाठी. म्हणजे मी त्या लायकीचीच नाही आहे आणि मी त्या पात्रतेचीच नाही आहे. मी नेहमी सतत तुझं वाईट कसं होईल याच्यावरतीच बसले होते, याच्यावरती टपले होते, असं आता इथे ती स्वतः कबूल करते. त्याचनंतर आता इकडे हा जो समर आहे, समर, मैनावती, जयकांत आणि जयकांतचे वडील सगळेजण आता तिच्याकडे रागाने पाहत असतात. पण आता कुठेतरी कृष्णाला खूप बरं वाटतं की आईने तिची चूक मान्य केली. खरं तर हे करणं हे खूप महत्त्वाचं होतं. पण आता इकडे कृष्णाला कळत नसतं की आई असं म्हणते आहे पण आपल्या ऑर्डरला काहीही झालेलं नाही आहे. असं आता इथे कृष्णाच्या लक्षात येताच इकडे आता इथे ती गप्प बसते. त्याचनंतर आता दुष्यंतला एक फोन आलेला असतो आणि दुष्यंत फोनवरती बोलतो. दुष्यंत फोनवरती म्हणतो की हो, आपल्या सगळ्या ऑर्डर्स तुम्हाला मिळणार आहेत. सगळ्या काही ऑर्डर्स तुम्हाला वेळेत पोहोचतील. असं म्हटल्यानंतर आता इथे कृष्णा जी आहे ती बोलते की अहो दुष्यंत सरकार, आता आपण ऑर्डर कुठून देणार? त्यावेळी आता दुष्यंत जो आहे तो बोलतो की हे बघ, तू काळजी करू नकोस, मी बघेल ना. आणि तसंही हे बघ, त्या ऑर्डरला काहीही झालेलं नाही आहे. कारण मला ना कालच ह्या सगळ्यांवरती डाऊट आला होता. या समर, जयकांत आणि पूजा आणि ह्या मैनावती काकू, मला ह्यांच्या सगळ्यांवरतीच डाऊट आला होता आणि त्यांच्यासोबत मिळालेली तुझी आई. असं म्हणत आता कृष्ण इथे दुष्यंत जो आहे तो गप्प बसतो आणि त्याचमुळे मी नजर ठेवून आपला माल जो आहे तो वाचवला. नाहीतर काहीच खरं नव्हतं कृष्णा. तुझ्या आईने तर रागाच्या भरात काय करून ठेवलं असतं हे आपल्यालाही कळालं नाही. तर त्याचनंतर आता इकडे बाजाबाई जी आहे ती अगदी रागाने या बाईकडे पाहत असते. खरं तर बाजाबाईला खूप रागलेला असतो. पण आता बाजाबाई जी आहे ती सगळ्यांकडेच, जयकांत आणि जयकांतची फॅमिली, समर, पूजा सगळ्यांकडेच रागाने पाहत असते. तर आता तिच्या डोक्यात विचार चालू असतात की आता ही जी माणसं आहेत ती कधीच सुधरत नाही आहे. ते त्यांना अनेक वेळा संध्या दिल्या पण आता संधी देणार नाही, असं आता बाजाबाई इथे म्हणत असतात. तर त्याचनंतर आता इकडे दुष्यंत कृष्णाला सांगतो की कशा पद्धतीने या बाईने आपल्याला फसवलं आहे. तर सगळं काही दुष्यंत जो आहे तो कृष्णाला सांगू लागतो. तर त्याचनंतर आता इकडे हा जो जयकांतचा वडील आहे तो लगेचच पुढे येतो आणि बाजाबाईंसमोर हात जोडतो. बाजाबाईंना बोलतो की बाजाबाई, आता ही शेवटची चूक म्हणून प्लीज माफ करा आम्हाला. प्लीज आम्हाला असं तडकाफडकी बाहेर पाठवू नका, आम्हाला घराच्या बाहेर हाकलवू नका. असं म्हणत आता इथे त्याने दोन्हीही
हात जोडत बाजाबाईसमोर माफी मागितलेली आहे. त्यावेळी बाजाबाई जी आहे ती बोलते की आत्ता यावी ही तुमची शेवटची चूक म्हणून मी तुम्हाला माफ करते. पण पुढे पुढे असं काही झालं तर कोणीही तुम्हाला माफ करणार नाही. तुम्हाला धक्के मारून ह्या घरातून बाहेर काढलं जाईल. समजलं तुम्हाला? असं आता इथे बाजाबाई म्हणते. तर त्याचनंतर आता इथे ही जी काही कृष्णाची आई आहे अगदी हॅपी असते. म्हणजे आज कृष्णासमोर तिचं सगळं काही ओझं हलकं झालं आहे असं वाटायला लागतं. आणि त्यानंतर ही समोरची जी काही पूजा आहे, पूजा म्हणते की आई, अगं तू काय करते आहेस? तू ह्या भिकारडीची का माफी मागते आहेस? काहीच गरज नाही आहे त्याची, तिची माफी वगैरे मागण्याची. तर त्यावेळी आता आई तिच्याकडे रागारागात येते आणि तिच्या संदेशी कानाखाली लावते आणि तिला बोलू लागते की ही भिकारडी नाही आहे, ही तर आपल्या आयुष्यात आलेली एक चांगली व्यक्ती आहे. खरं तर आपल्याला तिची किंमत कळालेली नाही आहे पूजे. हे बघ, नेहमीच आपण तिच्या वाईटावर टपलो होतो, पण तिने कधीही आपल्या वाईटाचा विचार केलाच नाही गं. तिने नेहमीच आपल्या भल्याचा विचार केला. नेहमीच आपण कसे आनंदी राहू या सगळ्याचं भान ठेवलं. पण आपण आपण काय केलं तिच्याबरोबर? आई पूजाला सगळं काही सांगू लागते. आई पूजाला म्हणते की पूजा, अगं तिने तुझ्यासाठी लहानपणी काय काय नाही केलं गं. तिने आपल्या घरासाठी सगळ्यांसाठी सगळं केलं. राब राब राबली ती आपल्या घरासाठी. पण आपल्याला कधीही त्याची जाणीव राहिली नाही. आपण परकी म्हणून तिला जास्तच परकं करून टाकलं गं. पण तिने नेहमीच आपला आणि आपला तुझा आणि माझा आनंद सगळ्यामध्ये शोधला आहे. पूजा, तुला माहिती आहे, हिने तुझा एकदा नाही तर दोनदा जीव वाचवला. तर हे ऐकल्यानंतर आता पूजा गप्पच होते. पूजा आश्चर्यचकित होते. त्यावेळी आता इथे तिच्या लक्षात येतं की हो, लहानपणी वरतून ती पडली होती त्यावेळी तिनेच तिला हात देऊन वाचवलं. तर त्याचनंतर आता इथे आणखी काही प्रसंग तिला आठवू लागतात. तर इकडे आता पूजाला तिची आई म्हणत असते की हे बघ, तिने फक्त आपल्या चांगल्यासाठीच हे सगळं केलं. मी आत्तापर्यंत तुला म्हणायचो की नाही, हे सगळं ना फक्त एक दिखावा आहे असं मला वाटायचं. पण ते तसं काहीच नाही आहे. हे सगळं ना अगदी खरं आहे बघ. अगदी तिने मनापासून हे सगळं केलं होतं आपल्यासाठी. पण आपल्याला त्याची किंमत राहिली नाही पूजे. आत्ता तिच्याशी बोल पूजा. कारण आता वेळ निघून गेली तर आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय राहणार नाही त्याच्याशी बोलण्याचा. तर त्याचनंतर आता इकडे लोकांची नजर या सावित्री क्लॉथिंग्सवरतीहीच असते. तर ह्यांचा तमाशा कधी होईल आणि पुढचं कधी ऐकायला मिळेल असं लोकांना झालेलं असतं. तर त्याचनंतर इकडे आता पूजा जी आहे ती आईच्या बोलण्यावरून इकडे कृष्णाच्या समोर येते. कृष्णाच्या समोर आल्यानंतर कृष्णाच्या डोळ्यात पाणी असतं. कृष्णाला येऊन म्हणते, कृष्णा, मला माफ कर. मला माहीत आहे की तुझ्या जीवनामध्ये अडथळा आणण्यासाठी मी खूप काही प्रयत्न केले आणि कधीच गप्प बसले नाही. पण नेहमीच तू सगळ्यांवरती मात केली आहे आणि सत्याचा विजय झाला आहे. असं म्हणताच आता इथे पूजाला तिला आठवतं की कशा पद्धतीने तिने तिला वाचवलं होतं. तर तिच्या आईने सांगितलं की एकदा नाही तर तिने तुला दोनदा वाचवलं होतं. एकदा आठव की तू पडायला लागली होतीस आणि दुसऱ्या वेळेस तिने जेव्हा जेव्हा तू तिला मारण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा तिने तुला माफ केलं होतं, कुठलीही शिक्षा न देता. हीच गोष्ट माझ्यासाठी खूप आहे. पण आता इथून पुढे मला कधीही कृष्णापासून लांब राहायचं नाही असं आई तिला म्हणत असते. यावेळी पूजानेही अक्षरशः तिच्यासमोर हात जोडले आहे. हात जोडून ती तिची माफी मागत असते. पूजा कृष्णाला म्हणते की कृष्णा, मी तुझ्या आयुष्यात खूप काही अडचणी आणल्या, पण तू त्या सगळ्यांवर मात केलीस आणि पुढे गेलीस. मला कधीच वाटलं नव्हतं की तू आयुष्यात पुढे जावं. मला नेहमी असं वाटायचं की सगळा मान तुलाच मिळतो, तो मान मला मिळावा आणि म्हणूनच मी त्यासाठी नेहमी तुला खाली पाडण्याचा प्रयत्न केला. पण त्यासाठी खरंच मला माफ कर. पण तू दरवेळी ते सगळे माझे प्लॅन उद्ध्वस्त केले आणि स्वतःला चांगलंच सिद्ध केलं. असं आता इथे पूजा कृष्णाला म्हणत असते. तर त्याचनंतर कृष्ण फक्त ऐकून घेत आहे. पूजा कृष्णाला म्हणत असते की काहीही झालं तरी फक्त सत्य जिंकतं. त्यानंतर आता इकडे कृष्णा जे आहे ती बोलते की हो, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. काहीही झालं तरी सत्य जिंकतंच, कारण त्याच्या आत तेवढी ताकद असते. त्यानंतर आता दुष्यंतला खूप राग येत असतो या पूजावरती, त्याच्या आईवरती आणि या समरवरती. कारण हे जे काही घडलं होतं ना ते सगळं फक्त त्यांच्याचमुळे घडलं होतं.
त्यानंतर आता इकडे ती हात जोडून पूजा तिची माफी मागू लागते. आत्तापर्यंत मला कधीही माझी चूक समजली नाही कृष्णा, पण आता मला माझी चूक समजली आहे. आता काय करायचं आहे ते मला करू देत, असं म्हणत ती तिच्या पायावरती हात ठेवते आणि पाया पडून माफी मागू लागते. त्यावेळी आता कृष्णा जे आहे ते पूजाला म्हणते. हे सगळं पूजा जेव्हा बोलत होती ना, अक्षरशः कृष्णाच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. तिला खूप इमोशनल झालं होतं तिला, कारण आत्तापर्यंत कधीही पूजाने तिच्या आईने तिच्याशी असं बोललं नव्हतं आणि नेहमीच तिला अशा बोलण्याची, अशा प्रेमाची गरज होती. नेहमी तिला वाटायचं की तिलाही ते प्रेम मिळावं आईचं, आणि त्यामुळे नेहमी ती धडपडत राहायची की आईला काय केल्यानं बरं वाटेल, आईला कसं केल्याने खूप आनंद होईल आणि आई माझ्याशी चांगलं बोलेल, यासाठी तिने प्रत्येक प्रयत्न केला. कधीही तिने हार मानली नाही. तर त्याचनंतर इकडे आता ही भक्ती हे सगळं आनंदाने पाहत असते. तिथली लोकही त्या दोघींकडे एकटक पाहत असतात. इकडे ह्या कृष्णाची आई जी आहे तीही आनंदाने पाहत असते. तिच्याही डोळ्यात समोर चेहऱ्यावर हास्य असतं. इकडे आता कृष्णा पूजाला म्हणते की पूजा, हे बघ, तुझी जागा इथे पायात नाही, तर तुझी जागा इथे आहे, माझ्या हृदयामध्ये. मी कधीच तुला परकं मानलं नव्हतं पूजा, पण नेहमी आपलं मानायचा प्रयत्न केला, तुला प्रेम देण्याचा प्रयत्न केला. पण आता इथून पुढे आपण आनंदाने राहायचं, एकत्र राहायचं. पूजा बोलते की हो, तू मला माफ केलंस, असं म्हणत आता इथे तिने तिला मिठी मारली आहे. आणि आता जेव्हा पूजाला तिने मिठी मारली त्यावेळी आता इथे तिची आई, तिची ती दुसरी बहीण भक्ती, त्या सगळ्याजणी एकमेकींच्या गळ्यात पडून मिठी मारतात. हे सगळं दृश्य आता इथे दुष्यंत, मैनावती, जयकांत, बाकी सगळेच पाहत असतात. यावेळी समर देखील तिथे एकटक पाहत असतो. समरलाही खूप छान वाटतं हे सगळं दृश्य पाहून, की खरंच कृष्णा सगळ्यांसाठी किती काय काय करते हे सगळ्यांना रिअलाईज झालं आहे. आणि इकडे मैनावतीला देखील हे समजलं आहे, हे कळून चुकलं आहे की आपण आता कृष्णाचं काहीही वाईट करू शकत नाही. कृष्णा सगळ्यांसाठीच एवढी चांगली आहे, मग आपण तिच्या वाईटावर का टाकायचं. म्हणून आता सगळ्यांना त्यांच्या चुका ह्या समजल्या आहेत. तर आता इथे या सगळ्यांमध्ये सगळं काही ठीक होतं, ह्यांचं नातं देखील सुधारतं आणि कृष्णाने त्या सगळ्यांना एक संधी दिली आहे आणि त्या संधीचं ते सोनं करतील नक्कीच, अशी आशा कृष्णाला आहे. तर त्याचनंतर आता इकडे कृष्णा जी आहे ती दुसऱ्या दिवशी तुळशीची पूजा करत असते आणि त्यावेळी ती तुळशीसमोर म्हणत असते की देवा, माझ्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना, प्रत्येकाचं नाव घेत म्हणत असते की माझ्या घरातल्या या सगळ्या व्यक्तींना बरं कर, लवकरात लवकर बरं कर. पण आता इथे ती ज्यावेळी हे सगळं बोलत असते हात जोडून, त्याचवेळी तिला अचानक चक्कर येते आणि चक्कर आल्यानंतर कृष्ण जे आहे ती अगदी खालीच पडते. पण तिथे जवळच दुष्यंत जो आहे तो तिच्या पाठीमागनं आलेला असतो, म्हणून बरं झालं, नाही तर कृष्णा धाडदिशी खाली पडली असती. त्याचनंतर आता इकडे दुष्यंत ओरडू लागतो की आई, अगं कृष्णाला काय झालंय बघ, कृष्णा उठ, कृष्णा कृष्णा काय झाले तुला, असं म्हणत आता दुष्यंत जो आहे तो तिला उठवत असतो. दुष्यंत खूप घाबरलेला आहे. कृष्णाला आज अशी चक्कर का आली हा प्रश्न आता इथे त्याला पडतो. त्यानंतर आता इथे बाळजाबाई जी आहे ती धावतच तिथे येते आणि विचारू लागते की अरे काय झालं दुष्यंता कृष्णाला. त्यावेळी दुष्यंत बोलतो की आई, हे बघ, तू ते सगळं राहू दे, तू आधी डॉक्टरांना फोन कर आणि बोलाव, असं म्हणत आता इथे दुष्यंतने डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतलेलं आहे आणि आता कृष्णाला रूममध्ये आणलेलं असतं. रूममध्ये आल्यानंतर इथे हे जे डॉक्टर आहेत ते कृष्णाला चेक करू लागतात. डॉक्टर चेक करतात त्यावेळी सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं की काय झालं असेल कृष्णाला, ती अशी अचानक चक्कर येऊन का पडली. अढळराव देखील तिथेच असतात आणि बाळजाबाई देखील तिथेच असतात. त्यावेळी डॉक्टरांना ज्यावेळी पल्स चेक केली त्याच वेळी कळालं की कृष्णाला काहीही झालेलं नाही आहे, कृष्णा प्रेग्नंट आहे. असं म्हटल्यानंतर आता अढळराव आणि दुष्यंतला खूप आनंद झाला. आता दुष्यंत बोलतो की काय, मी बाबा होणार आहे. आणि इकडे अढळराव देखील बोलतात की हो, मीही आजोबा होणार आहे. आता हे ऐकताच त्यांना खूप बरं वाटतं. इकडे बाळजाबाई देखील बोलते की अरे वा, म्हणजे 5 वर्षानंतर माझ्या घरात पाळणा हलणार आहे आणि माझ्या दुष्यंताचा मुलगा मुलगी घरात येणार आहे.
असं म्हणत इथे आईने देखील त्या बाळाला घेतलेलं आहे. आणि त्याचनंतर इकडे दुष्यंता डॉक्टरला म्हणत असतो की पण बाकी सगळं व्यवस्थित आहे ना डॉक्टर? तर डॉक्टर बोलतात की हो, अगदी व्यवस्थित आहे, फक्त आता तुम्ही बाळाची आणि त्यांची काळजी घ्यायची. असं म्हणत आता डॉक्टर बोलतात की चला आता मी येतो. तर आता इकडे डॉक्टर जातात. डॉक्टर गेल्यानंतर दुष्यंत लगेचच कृष्णाच्या शेजारी बसतो आणि कृष्णाला बोलतो की कृष्णा, तू ऐकलत का, आपण आई बाबा होणार आहोत. तर आता कृष्णा बोलते की हो. कृष्णाच्या डोळ्यात ना पाणी असतं. तर त्याचनंतर आता इथे बाळजाबाई जी आहे ती दुष्यंतला बोलते की 5 वर्षानंतर मला ही आनंदाची बातमी तू दिली आहेस. खरंच मी आज खूप आनंदी होणार आहे, कारण मी आजी होणार आहे. तर आता इकडे हे आढळराव जे आहे ते दुष्यंतला बोलतात की चला आता दुष्यंत सरकार सगळ्या गावात पेढे वाटायला हवेत. तर आता बाळासाहेब बोलतं की नाही नाही, आता तर नाहीच, कारण मला तिची चोर ओटी भरायची आहे आणि त्याशिवाय कोणालाही कळता कामा नये, असं इथे बाळासाहेब आढळरावांना म्हणत असते. आढळराव देखील बोलतात की ठीक आहे, मग आपण पाया पडून येऊ देवाच्या आणि देवाला प्रसाद ठेवून येऊ, ते तर चालेल ना? तर आता इथे ती बोलते की हो ठीक आहे, या जाऊन, हे चालेल. असं म्हणत आता दुष्यंत आणि त्याचे वडील दोघेही जण बाहेर चाललेले असतात. त्यानंतर आता इकडे लगेचच कृष्णा त्या दोघांना आवाज देते आणि आबांना बोलते की आबा, मला तुमच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावेळी आबा बोलतात की बोल ना. तर आबांचा आता कृष्णाने हात पकडलेला आहे आणि इथे बाळजाबाईचा देखील हात पकडलेला आहे. कृष्णा बोलते की हे पहा आबा, आता घरात माझं एक छोटंसं बाळ देखील येईल आणि मला असं नको आहे की त्या बाळासमोर तुम्ही दोघांनी वेगवेगळं राहावं. त्यामुळेच माझी अशी इच्छा आहे की तुम्ही दोघांनी एकत्र राहावं, एकत्र जावं आणि एकत्र आयुष्य घडवावं. त्यावेळी आता इथे बाबा जे आहे ते बोलतात की नाही कृष्णा, त्याची काय गरज आहे तेव्हा. त्यावेळी कृष्णा जे आहे ते बोलतं की नाही, असं बोलू नका, त्याची काय गरज आहे वगैरे, प्लीज असं करा. तर कृष्णा इथे आबांना म्हणते की आबा, तुम्हाला माझ्यासाठी आणि माझ्या बाळासाठी एवढं तर करावंच लागेल, चालेल ना, कराल ना तुम्ही पुन्हांदा लग्न. तर आता आबांनी कृष्णाची एवढं सगळं लेक्चर ऐकले म्हटल्यानंतर आता काहीतरी उत्तर द्यायलाच हवं. असं म्हणत आबा जे आहे ते बोलतात की ठीक आहे पोरी, करल आम्ही दुसरं लग्न. असं म्हणत ती आनंदाने तिथून आबा आणि दुष्यंत दोघेही जण बाहेर निघून जातात.